रावजी बुवा म्हणून एक त्यांचे शिष्य, ते विमनस्क झाले होते, बारामतीचे मूळ, पण त्यांचे सराफ होते. ते सराफी चालली नाही. भाऊबंदकी नेहमीप्रमाणे आपला शाप आहे आपल्याला सगळ्यांना. सोलापूरला आले, तिथेही चालली नाही. मग कुणीतरी त्यांना सांगितलं असं असं मठात बुवा आहेत त्यांच्याकडे, जात चला. मग ते यायला लागले. त्यांना आवडले महाराज. ते म्हणाले महाराज काहीतरी वाचायला देता का मला. त्यावेळेस त्यांच्याकडे एक एकनाथी भागवत होतं, ते त्यांनी दिलं, हे वाच म्हणे. त्याच्यातलं एक पान पडलं, त्याच्यावर लिहिलं होतं, संतांची सेवा ही परम आवडे देवा. ती सगळी पोती गुंडाळून देऊन टाकली. काम झालं म्हणले माझं, आणि आता मी इथून जाणार नाही. ते म्हटले अरे आमच्याकडे राहतेच कुणी, दिवसभर सगळे येता जाता बसता सगळं ठीक आहे, पण रात्री मी आणि देव असतो. नाही म्हणले मी नाही जाणार. अरे मी उपाशी राहतो, मला काय, मला चालतं, पण तुम्हाला चालणार नाही. आणि हा पेहराव करावा लागतो. त्यांनी एका धोतराचे 2 तुकडे केले आणि म्हटले आता ओम भोवती विश्रांती. ते राहायला लागले. मग हळूहळू त्यांची बायको पण आली. मग ती स्वयंपाकघर सांभाळायला लागली. आणि या जोडीला शेवटी महाराजांनी देवाची पूजा, मठाची जबाबदारी सगळी दिली. प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम दिलं. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाला रथाची सगळी जबाबदारी दिली. त्यांचा जो वसा त्यांनी घेतला होता की अभंगातून देवासाठी काही काम करावं, देवाला रिझवावं, किंवा कलांनी करावं काही काम देवाचं, येणाऱ्या माणसाशी बोलावं, सोलापूरकरांच्या सहकार्याने छान चालवावा, हेच त्यांनी सांगितलं. एक गंमत अशी की लक्ष्मीबाई, ज्या रावजीबुवांची पत्नी, तिलाही विचारलं तुला काय पाहिजे. ती म्हणजे काही नको, हे मला द्यायचं आहे. तर ती म्हणाली माझ्या पिढीतल्या शेवटच्या माणसाने तुमची आणि देवाची भक्ती करावी. आणि तो जो भक्तिरस आहे लक्ष्मीबाईंनी मागितलेला, तो आजपर्यंत स्त्रोत, तो भक्तिरस, हे मठ, हा देव, हे सगळं रावजीबुवांची पुण्याई उभा राहिली आणि ती माझ्यापर्यंत आजपर्यंत चालू.